दूध व्यवसाय हा फक्त एक व्यवसाय नाही, तर पूर्ण कुटुंबाची परीक्षा आहे. कारण इथे फक्त गाई म्हशी सांभाळायच्या नसतात, तर वेळ सांभाळावा लागतो, नाती सांभाळावे लागतात, ताण सांभाळावा लागतो आणि अनेक वेळा स्वतःच्या भावनासुद्धा सांभाळाव्या लागतात. आज अनेक लोक दूध व्यवसाय सुरू करतात, पण काही महिन्यांनी थकून जातात, काही आर्थिकदृष्ट्या अडकतात, तर काही मानसिकदृष्ट्या. आणि या सगळ्यामागे एक गोष्ट जी खूप वेळा दिसते ती म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट. कारण दूध व्यवसायात जर घरची माणसं तुमच्या पाठीशी उभी असतील तर अर्धी लढाई तिथे जिंकलेली असते. पण जर घरातूनच साथ मिळाली नाही तर कितीही चांगल्या गायी असल्या, मोठा गोठा असला तरी मन थकतं. आज आपण बोलणार आहोत दूध व्यवसायात कुटुंब का महत्त्वाचं असतं. घरची माणसं व्यवसायाला कशी उभी करतात, काही कुटुंब का तुटतात, तर काही कुटुंब दूध व्यवसायामुळे आणखी मजबूत कशी होतात. हा व्हिडिओ फक्त दूध व्यावसायिकांसाठी नाही, तर त्यांच्या घरच्यांच्यासाठी सुद्धा आहे. दूध व्यवसाय हा असा व्यवसाय आहे जिथे माणूस एकटा जास्त काळ टिकू शकत नाही. हो, कदाचित सुरुवातीला वाटतं मी सगळं करेन, पण काही दिवसांनी वास्तव समोर येतं. पहाटे उठणं, दूध काढणं, चारा आणणं, जनावरांची स्वच्छता, दूध डेअरीला घालणं, औषधं, हे सगळं एकट्या माणसाच्या ताकदीच्या बाहेर जातं आणि तिथेच कुटुंबाची खरी गरज सुरू होते. बऱ्याच घरांमध्ये असं होतं, घरातील एक व्यक्ती दूध व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहतं, पण बाकीच्यांना त्या व्यवसायाची कल्पना नसते. त्यांना वाटतं गाय आणली म्हणजे पैसे येतील, पण प्रत्यक्षात त्या एका जनावरासोबत पूर्ण घराचं रुटीन बदलतं. आई पहाटे उठते, वडील चाऱ्याची काळजी घेतात, भाऊ दूध घेऊन जातो, पत्नी जनावरांची स्वच्छता करते, मुलंसुद्धा हळूहळू गोठ्यात फिरायला लागतात. आणि नकळत दूध व्यवसाय हा फक्त एका व्यक्तीचा व्यवसाय राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा भाग बनतो. काही लोक विचारतात, कुटुंबाचा सपोर्ट म्हणजे नेमकं काय? फक्त पैसे देणं नाही. खरा सपोर्ट म्हणजे तुम्ही थकलेले असताना चल मी मदत करतो असं म्हणणं. जनावर आजारी असताना रात्री जागं राहणं. तोटा झाल्यावर तुम्हाला दोष न देता धीर देणं. लोक टोमणे मारत असताना तुमच्या बाजूने उभं राहणं. हा सपोर्ट शब्दांनी नाही तर कृतीतून दिसतो. दूध व्यवसायात सर्वात मोठी गोष्ट असते वेळ. कारण इथे वेळ चुकली तर नुकसान सुरू होतं. दूध वेळेवर काढलं नाही, चारा वेळेवर दिला नाही, औषध वेळेवर दिलं नाही, तर जनावर लगेच प्रतिक्रिया देतं. म्हणूनच घरातील लोकांनी वेळ समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. जर घरातले लोक म्हणाले, आज राहू दे, उद्या करू, तर दूध व्यवसायामध्ये तसं चालत नाही. दूध व्यवसायात माणूस शारीरिकदृष्ट्या जितका थकतो, त्यापेक्षा जास्त मानसिकदृष्ट्या थकतो. कारण इथे प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी दूध कमी होतं, तर कधी जनावर आजारी पडतं. कधी चाऱ्याचे दर वाढतात, कधी डेअरीचे पैसे उशिरा येतात. आणि अशा वेळी जर घरातून फक्त तक्रारी मिळाल्या, तर माणूस आतून तुटायला लागतो. पण जर घरातील व्यक्ती एवढंच म्हणाली, काळजी करू नको, आपण बघू, तर त्या एका वाक्यात खूप ताकद असते. आज अनेक दूध व्यवसाय कुटुंबामुळे टिकलेले आहेत. कारण काही वेळा पैसा संपतो, पण माणूस घरच्यांच्या आधारावर उभा राहतो. एकत्र काम करणारी कुटुंब, एकमेकांच्या अडचणी समजून घेणारं कुटुंब, हीच दूध व्यवसायामध्ये जास्त पुढे जातात. आणखी एक वास्तव म्हणजे दूध व्यवसायामुळे काही वेळा घरात भांडणंही होतात. कारण वेळ कमी मिळतो, सकाळपासून रात्रीपर्यंत गोठ्यात काम, सुट्टी नाही, फिरणं नाही, कार्यक्रम नाहीत. घरातील काही लोकांना वाटू लागतं, तू फक्त गोठा बघतोस, आणि इथून अंतर वाढायला लागतं. म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीनेही कुटुंबाला वेळ देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच यशस्वी दूध व्यवसाय करणाऱ्यांच्या मागे एक मजबूत कुटुंब असतं. जेव्हा आपण एखाद्या यशस्वी दूध व्यवसाय करणाऱ्याकडे बघतो, तेव्हा फक्त त्याचं नाव दिसतं, पण त्यामागे अनेक न दिसणारे हात असतात. दूध व्यवसायात महिलांची भूमिका तर खूप मोठी आहे. खूप वेळा पुरुष बाहेरची कामं बघतात, पण गोट्याची खरी काळजी महिला घेत असतात. जनावराने वेळेवर खाल्लं का, पाणी प्यायलं का, स्वच्छता झाली का, या छोट्या गोष्टी त्या मनापासून बघतात. आणि खरं सांगायचं तर अनेक गोठे महिलांच्या संयमावर चालतात. काही घरांमध्ये मात्र उलट होतं. घरातून सपोर्ट मिळत नाही, लोक म्हणतात हा व्यवसाय सोड, किती कष्ट करणार, यात काही भविष्य नाही. आणि मग माणूस लढतो, एक बाहेरच्या समस्यांशी आणि दुसरं स्वतःच्या घरात. हे खूप कठीण असतं. म्हणूनच दूध व्यवसाय सुरू करण्याआधी फक्त गोठा, जनावर, पैसा याचा विचार करू नका. एक प्रश्न स्वतःला विचारा, माझं कुटुंब
माझ्यासोबत उभं राहील का? कारण गोट्यामध्ये फक्त मालक मेहनत करत नाही, तर पूर्ण घर त्या प्रवासात असतं. आजच्या काळात लोक सक्सेस पाहतात, पण सपोर्ट सिस्टीम पाहत नाहीत. मोठा गोठा दिसतो, पण पहाटे उठणारी आई दिसत नाही. मोठ्या गाड्या दिसतात, पण उन्हात चारा कापणारे वडील दिसत नाहीत. लाखोंची उलाढाल दिसते, पण रात्री जागून जनावराजवळ बसलेली पत्नी दिसत नाही. म्हणून प्रत्येक यशस्वी दूध व्यवसायकामागे एक मेहनती कुटुंब असतं. दूध व्यवसायात जनावरं महत्त्वाचे आहेत, पैसा महत्त्वाचा आहे, अनुभव महत्त्वाचा आहे, पण या सगळ्यांपेक्षा जर काही सर्वात मोठं असेल तर ते म्हणजे कुटुंब. कारण जेव्हा पूर्ण घर एका स्वप्नासाठी उभं राहतं, तेव्हा संघर्ष जड वाटत नाही. आणि जिथे घराची साथ असते, तिथे माणूस किती वेळा पडला तरी पुन्हा उभा राहू शकतो. जर तुम्हीही दूध व्यवसायाशी जोडलेले असाल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या प्रवासात तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कशी साथ दिली. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.